दानं ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु देवता भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता। तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। तुम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी माता रमाई आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने मौजे भोसा या गावी तालुका मानवत या ठिकाणी 14वी बौद्ध धम्म परिषद पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्व धम्म उपासक उपासिका गावकरी मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। तेव्हा या धम्म परिषदेच्या निमित्ताने या धम्म विचार मंचावरती उपस्थित पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, पूजनीय भदंत ज्ञानरक्षितजी थेरो, पूजनीय भदंत धम्मबोधीजी थेरो आणि पूजनीय भदंत नाव काय संघबोधीजी थेरो आणि या धम्म परिषदेला उपस्थित आपण सर्व धम्म उपासक उपासिका लहान बालक आणि बालिकांना धम्म देशनेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो। या धम्म परिषदेचे जे निमंत्रक आहेत सम्यक संबुद्ध बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान परभणी आणि संपूर्ण त्यांची कार्यकारिणी, समता सैनिक दल आणि आजच्या या धम्म परिषदेची सर्व आयोजन समिती, सर्व उपासक आणि उपासिका आणि आपण सर्व आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना अर्पण करतो। आपण सर्व पुण्यवान आहात। भंतेजींशी चर्चा करीत असताना आताच भंतेजींनी इथे चिवरदान देणाऱ्या उपासकांची स्तुती केली। एवढं महान पुण्य आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे। मागील अनेक वर्षांपासून आपल्याला हे पुण्य प्राप्त होत आहे की या धम्म मार्गाने जाऊन आपण आपलं जीवन सुखमय बनविण्यासाठी दरवर्षी आपल्याला भिक्खू संघाचं मार्गदर्शन प्राप्त होते। दरवर्षी आपण या धम्म परिषदेचं आयोजन करता आणि त्या निमित्ताने धम्म ऐकणे, धम्म समजून घेणे आणि त्या धम्माचं आचरण करण्याची एक महान पुण्य संधी तुम्हा सर्वांना प्राप्त होते आहे। आणि तुमच्यामुळे बघा लहान लहान मुलं सुद्धा समोर बसलेली आहेत, त्यांनाही प्रेरणा मिळत आहे। हे सुद्धा पुढील पिढीला दिलेला संस्कार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वच जे जे काही पुण्य या ठिकाणी संपादित करीत आहात त्या सर्व पुण्य कर्माच्या प्रती, या पुण्य बलाच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो। सकाळीच एक मेसेज व्हॉट्सअपवरती बघितला, कारण भंतेजी म्हणजे या ठिकाणी चर्चा करत असताना बोलले की जे काही दान पुण्य तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे उपासकांनी, त्या दानाचं दानानुमोदन केलं पाहिजे।
केवळ दान स्वीकार करून इथून निघून जाणं अगत्याचं ठरणार नाही. त्या दानाचं अनुमोदन सुद्धा व्हावं. त्या दानामुळे मिळणारं फळ किती महान आहे हे सुद्धा उपासक उपासिकांना समजावं, जेणेकरून पुन्हा त्यांना दान देण्याची ती शक्ती, ती प्रेरणा प्राप्त होईल. एक जस्ट आपल्याला सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून एक व्हॉट्सअपवर एक मेसेज मला आवडला, तुम्हाला पण नक्कीच आवडेल, दानाच्या संदर्भामध्ये आहे. तो मेसेज असा आहे बघा, आईने आपल्याला दिलेले 5 प्रकारचे दान, आईने आपल्याला दिलेले 5 प्रकारचे दान जन्माला येण्यापूर्वी आईने पहिलं पाऊल ठेवायला गर्भात जागा दिली, ते गर्भाचं दान आईनं दिलं. आईने जो श्वास घेतला त्या श्वासाचं श्वासदान आईने दिलं. रक्तगट कोणताही असू दे, आईचे रक्त बाळाला आणि बाळाचे रक्त आईला चालतं. विज्ञानाला हे न सुटलेलं कोडं आहे, असं रक्ताचं दान आईनं केलं. दुधावाटे कॅल्शियम दिलं, दुधावाटे कॅल्शियम दिले. माती सुद्धा मातेने दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही, असं अस्थिचं दान मातेनं दिलं. आणि लेकराला भूक लागली तेव्हा तिने वेळ काळ न पाहता, जागा न पाहता जाणली फक्त आपल्या बाळाची भूक, असं लज्जादान त्या आईनं दिलं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आई सर्वश्रेष्ठ आहे, आई सर्वश्रेष्ठ आहे, आई सर्वश्रेष्ठ आहे. सुंदर मेसेज आहे. कधी कधी व्हॉट्सअपवर वगैरे असे मेसेज आपण वाचत असतो, प्रेरणा मिळते. आजही काही उपासकांनी बघा या ठिकाणी चिवराचं दान दिलेलं आहे, इतरही काही आमिष वगैरे दान देत आहात. तर या दान पुण्याचं फळ काय आहे? आपल्या सर्व धम्म अनुयायी, धम्म उपासक उपासिका या सर्वांच्या जीवनामध्ये या दानाचं काय महत्त्व आहे? भगवान बुद्धांनी भिक्खू संघ आणि उपासक उपासिका संघ यांच्यामध्ये जो नैतिक संबंध प्रस्थापित केला, त्या नैतिक संबंधाला दान असं म्हणतात. म्हणजे उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता दान द्यावं. त्या बदल्यामध्ये भिक्खू संघ आपल्याला धम्माचं दान करतो, धम्माची देसना करतो. हे जे दानाचा नैतिक संबंध, ही परंपरा, ही व्यवस्था भगवान बुद्धांनी स्थापन केली. आणि तेव्हापासून म्हणजे भगवान बुद्धांच्या काळापासून तर आज तागायत ही दान देण्याची परंपरा आजही सुरू आहे. स्मृती करा त्या अनाथ पिंडकाची, ज्याने एवढं महान जेतवनाचं दान दिलं. आपल्या सर्वांसाठी ते प्रेरणास्थान आहे अनाथ पिंडक. स्मृती करा त्या महाउपासिका, दानशूर महाउपासिका विशाखेची, जिने श्रावस्तीमध्ये पूर्वाराम नावाचं विहार दान दिलं. ती सुद्धा आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. असे कितीतरी उपासक झाले, उपासिका झाल्या, महाउपासक झाले, महाउपासिका झाल्या, राजे महाराजे झाले, ज्यांनी बुद्धांना, भिक्खू संघाला वेगवेगळ्या प्रकारचं दान देऊन भिक्खू संघाला धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि आजपर्यंत बांधवांनो, या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये भिक्खू संघाकडून जेवढाही धम्म प्रचार आणि प्रसार झालेला आहे, या धम्म प्रचार आणि प्रसारामध्ये सर्वात मोलाचा सिंहाचा वाटा तुमच्यासारख्या उपासक आणि उपासिकांनी दिलेल्या दानाचा आहे. जर उपासकांनी दानच दिलं नाही, जे आवश्यक आहे ते सांगतो मी, काय काय गोष्टी आवश्यक आहेत. उपासकांनी पुण्यकर्म म्हणून दानकर्म केलं नाही, भिक्खू संघाला धम्म प्रचार प्रसाराकरिता दान पुण्य केलं नाही, ते बळ दिलं नाही, ती प्रेरणा दिली नाही, तर भिक्खू संघ सुद्धा हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवावं की ज्याप्रमाणे एका रथाला 4 चाकं असतात, या धम्म रथाची सुद्धा ही आपण 4 चाकं आहोत. या 4 चाकांपैकी जी 2 चाकं म्हणजे भिक्खू आणि भिक्षुणी आहेत,
दोन चाकही उपासक आणि उपासिका आहेत आणि अशा प्रकारे हे चारही चाक म्हणजे भिक्षू भिक्षुणी उपासक आणि उपासिका जर सुव्यवस्थित असतील, या सर्वांमध्ये व्यवस्थित नैतिक संबंध असेल, व्यवस्थित दानपुण्य असेल, धम्म प्रचार आणि प्रसाराची ओढ असेल, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार झाल्याशिवाय राहत नाही. ही महान अशी परंपरा आपल्यामध्ये आहे. म्हणून बांधवांनो, बुद्ध काळापासून जी परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे, या परंपरेचे आपण सर्व पाईक आहोत. म्हणून उपासक आणि उपासिकाने भिक्खू संघाला दान देत असताना कशा प्रकारचं दान द्यावं, ते दान कसं द्यावं, ते दान कधी द्यावं, कोणत्या प्रकारचं ते दान द्यावं, त्या दानाचं महत्त्व काय आहे, त्या दानाचं मला सुख फळ कसं प्राप्त होईल, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. परंतु आपल्या सर्वांना माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या दैनंदिन जीवन जगण्याचा तो एक भाग आहे. जसं बघा, या ठिकाणी काही उपासकांनी पुढे येऊन भिक्खू संघाला हे बघा, हे चिवराचं दान दिलेलं आहे. काही वेळेपूर्वी आम्ही भोजनदान पण घेतलं. भिक्खू संघाला भोजनदान झालेलं आहे. एका उपासकांच्या घरी आम्ही बसलो होतो, त्या ठिकाणी भोजनदान सुद्धा झालेलं आहे. म्हणजे उपासक आणि उपासिका अशा विविध प्रकारचं दान भिक्खू संघाला करीत असतात. परंतु बांधवांनो, आपल्यामध्ये एक काय म्हणजे एक अपप्रचार म्हणा किंवा एक चुकीचा म्हणजे गैरसमज म्हणा, असा विचार पसरलेला आहे की दान शब्द पुढे आला रे आला की आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते, ते म्हणजे पैसा. भंतेजीने दान म्हटलं की आपल्याला वाटते की भंतेजी पैसेच मागत आहे. अगोदर आपल्या डोक्यातील हा जर विचार असेल ना असा, हा काढून टाका. भगवान बुद्धांनी सुद्धा दान पारमिता सांगितलेली आहे. बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सुद्धा दान पारमिता पूर्ण करावी लागते. मग दान पारमिता जर बोधिसत्वाची एक पारमी असेल, पण भगवान बुद्धांनी दान सांगावं तर का फक्त एवढी छोटीशी व्याख्या असेल का? पैसे देणं म्हणजेच दान होते का? नाही. आपण एवढा संकुचित विचार कधीही करू नये बांधवांनो. केवळ पैसे दान देणं म्हणजेच दान आहे असा याचा अर्थ आपण कधीही करू नये. दानाचा एक छोटासा तो भाग असू शकतो, परंतु सर्वस्व पैसा दान देणं म्हणजे दान नव्हे. दानाची एक महान परंपरा आहे. म्हणून बुद्ध काळापासून आजपर्यंत उपासक आणि उपासिकांनी ज्या ज्या प्रकारचं दान भिक्खू संघाला दिलेला आहे, त्या दानाची महिमा स्वतः भगवान बुद्धांनी गायलेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात की उपासकांनो, उपासिकांनो, भिक्खू भिक्खुणींनो, दान देणाऱ्या उपासकांमध्ये अनाथ पिंडक हा अग्र आहे. ही प्रशंसा भगवान बुद्धांनी केलेली आहे. भगवान बुद्ध गौरव करतात, प्रशंसा करतात की अनाथ पिंडक हा उपासकांमध्ये दान देण्यामध्ये अग्र आहे. उपासिकांमध्ये दान देण्यामध्ये महाउपासिका विशाखा अग्र आहे. भगवान बुद्धांनी प्रशंसा केली, त्यांचा गौरव केलेला आहे. कारण त्यांनाही माहीत होतं की एका व्यक्तीच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये सर्वोत्तम जे पुण्य आहे, जे त्या उपासकांनी उपासिकांनी करावं, ते म्हणजे दान आहे. म्हणून काही काही गोष्टी ह्या व्यावहारिकरित्या सुद्धा आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उपासक आणि उपासिका भिक्खू संघाला जे दान करीत असतात किंवा जे दान त्यांनी करावं, अशा प्रकारचे चार प्रकारचं दान कर्म उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला करावं, अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्ध सांगतात. कोणते जे चार प्रकारचे दान आहेत, त्या चार प्रकारच्या दानाला आपल्या पाली साहित्यामध्ये चतुपच्चय दान असं म्हणतात. काय म्हणतात? चतुपच्चय दान. चतु म्हणजे चार, पच्चय म्हणजे प्रत्यय. प्रत्ययाचा अर्थ होतो दैनंदिन जीवनामध्ये किंवा गरजेनुसार ज्या गोष्टींचा वापर आपण करतो, अशा गोष्टींना प्रत्यय असं म्हणतात. तर अशा चार प्रत्ययांचं दान उपासक आणि उपासिकांनी भिक्खू संघाला करावं, अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्धांनी केलेला आहे.
ते 4 प्रकारचे दान किंवा 4 चतुपच्चय दान कोणते हे सुद्धा लक्षात घ्या. कोणते ते दान आहेत? पहिलं जे प्रत्यय दान आहे ते म्हणजे चिवराचं दान. जसं बघा आज या ठिकाणी काही उपासकांनी चिवराचं दान दिलेलं आहे. हे पहिल्या प्रकारचं दान आहे, याला चिवर दान करणं असं म्हणतात. दुसरं जे प्रत्यय आहे ते म्हणजे भोजनाचं दान, भोजन दान. आज उपासकाने एक दान दिलं, भोजन दान, हे दुसऱ्या प्रकारचं प्रत्यय दान आहे. तिसरं जे दान आहे त्याला गिलान पच्चय दान असं म्हणतात. गिलान पच्चयाचा अर्थ होतो औषधीचं दान. बघा काही उपासक आज खूप समजदार झालेले आहेत, त्यांना सुद्धा ह्या गोष्टी समजतात. तर आज उपासक आणि उपासिका औषधीचं पण दान देतात. खूप चांगलं वाटतं आम्हाला, कारण त्यांना त्या गोष्टी समजू लागलेल्या आहेत. गिलान पच्चय दान म्हणजे औषधीचं दान सुद्धा देणं हे आपलं कर्तव्य आहे. हे तिसऱ्या प्रकारचं प्रत्यय दान आहे. आणि चौथं जे दान आहे ते म्हणजे शयनासनाचं दान. शयनासन दान, शयनासन म्हणजे आराम करण्यासाठी एखाद्या कुटीचं निर्माण कार्य करणे किंवा त्या कुटीमध्ये भिक्खूंना झोपण्यासाठी आराम करण्यासाठी एखाद्या बेडचं दान करणे किंवा त्या ठिकाणी जर शौचची व्यवस्था नसेल तर बाथरूमची व्यवस्था करून देणे, बाथरूमकरिता दान देणे, विहार बांधण्याकरिता दान देणे, हे जे आहे याला शयनासनाचं दान असं म्हणतात. तर बांधवांनो, हे जे 4 प्रकारचे दान आहेत, चिवरदान, भोजन दान, त्यानंतर गिलान पच्चय दान आणि शयनासनाचं दान, या 4 प्रकारच्या दानाला चतुपच्चय दान असं म्हणतात. तर आपण या 4ही प्रकारच्या दानाला आपल्या जीवनामध्ये व्यवस्थितरित्या समजून घ्यावं. याचं महत्त्व काय आहे ते सुद्धा आपण लक्षात घ्यावं. जेव्हा आपण बौद्ध धर्माचा जेव्हा इतिहास वाचतो, बौद्ध धर्माचा इतिहास जेव्हा वाचतो तेव्हा काही गोष्टी तुमच्याही लक्षात येतील. भगवान बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमाने जेव्हा गृहत्याग केला आणि पुढील 6 वर्षांपर्यंत त्यांनी खडतर तपश्चर्या केली. बुद्धगया या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे बोधिवृक्षाखाली भगवान बुद्ध हे बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतात, सिद्धार्थ बुद्ध होतात. तर हा जो त्यांचा गृहत्यागाचा काळ आहे, या काळामध्ये भगवान बुद्धांनी जे त्याला काय म्हणतो आपण, ते ठिकराचे जे कपडे असतात ना, जे कचऱ्यावरती फेकलेले कपडे असतात, एखाद्या कचरा कुंडीमध्ये फेकलेले कपडे असतात, म्हणजे कपड्याचे फाटलेले कपडे, तर या सर्व फाटलेल्या चिंध्यांना किंवा ठिगरांना घेऊन सुई धाग्याने त्याला व्यवस्थित शिवून त्याचा कपडा तयार करायचा. म्हणजे त्याचा असं ठिगरांचा कपडा तयार करायचा शिवून, आणि तो कपडा अंगावरती घालायचा. ते सुद्धा त्यावेळेस त्यांनी वापरली चिवर होतं. त्याला पानसुकुलित चिवर असं म्हणतात. काय म्हणतात? पानसुकुलित चिवर. बघा ते चंद्रपूरला ताडोबाच्या जंगलामध्ये पूजनीय भदंत ज्ञानज्योतिजी महाथेरो असतात, आहे की नाही? तुम्ही सर्वांनी त्यांना बघितलं टी व्हीवर किंवा व्हिडिओजमध्ये वगैरे. तर त्यांच्या अंगावरती म्हणजे चिवर बघा, जर तुम्ही जवळून बघितलं असेल तर त्यांचं जी चिवर आहे असं ठिगरांचं चिवर. तुम्ही काय म्हणता, ठिगर म्हणता त्याला? इकडच्या भाषेमध्ये वेगळा शब्द असेल काही. ठिगळ असं ठिगरांचं चिवर आहे. म्हणजे फाटलेले कपडे असतात, ते तुकडे जमा करायचं, त्याला सुई धागाने शिवायचं आणि मग तो कपडा चिवरासारखा अंगावरती परिधान करायचा. त्याला पानसुकुलित चिवर असं म्हणतात. तर तसं ते पानसुकुलित चिवर बघा ते ज्ञानज्योती भंतेजी परिधान करतात. तर तशा प्रकारचं पानसुकुलित चिवर भगवान बुद्धांनी त्या बुद्धत्वाच्या प्रवासामध्ये वापरलं होतं. एवढंच काय, तर बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतरही असं म्हणतात की पुढील जवळपास 18 ते 19 वर्ष भगवान बुद्धांनी पानसुकुलित प्रकारचं चिवर घातलं, म्हणजे असं ठिगरांचं चिवर. मग एक प्रसंग असा आहे की राजगृहामध्ये भगवान बुद्ध विहार करीत असताना त्या राजगृहाचा एक राजवैद्य जीवक, त्या जीवकाला उज्जैनच्या राजा प्रद्योत यांनी त्याचा आजार बरा केल्यामुळे आनंदी होऊन खुश होऊन एक दुशाला भेट स्वरूप जीवकाला भेट स्वरूप दिली होती. दुशाला म्हणजे शॉल,
एक विशिष्ट प्रकारची शॉल असते, चमकदार असते, महागडी असते, त्याला दुशाला असं म्हणतात. आपण त्याला शॉल म्हणूया समजून घेण्यासाठी. तर त्या राजाने त्या राजगृहाचा राजवैद्य जीवकाला ती दुशाला भेट स्वरूप दिली. मग जेव्हा हा जीवक ती दुशाला घेऊन राजगृहाकडे निघाला तर त्याने मनातल्या मनामध्ये असा विचार केला की ही जी दुशाला आहे, ही दुशाला मी वापरणं योग्य नव्हे. जर ही दुशाला जर महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांनी वापरली तर किती बरं होईल, किती चांगलं होईल, माझं ते किती मोठं पुण्य होईल. त्या प्रसंगापर्यंत बांधवांनो, त्या प्रसंगापर्यंत भगवान बुद्धांनी पांशुकुलित चिवर परिधान केलं होतं. उपासकांकडून घेतलेलं चिवर भगवान बुद्धांनी स्वीकार केलेले नाही. त्या प्रसंगामध्ये जीवक जेव्हा ती दुशाला राजगृहामध्ये घेऊन येतो, भगवान बुद्ध जिथे विहार करीत होते तिथे जातो. भगवान बुद्धांना हात जोडून नम्रतापूर्वक विनंती करतो की भगवान, अशा प्रकारे राजा प्रद्योतकडून मला अशा प्रकारची दुशाला मला दान स्वरूप म्हणजे भेट स्वरूप प्राप्त झालेली आहे. माझी आपणाला नम्र विनंती आहे की माझ्या हितसुखाकरिता, माझ्या चिरकाल सुखाकरिता ही दुशाला आपण स्वीकार करावी. त्यावेळेला भगवान बुद्धांनी त्या जीवकाकडून ती दुशाला दानस्वरूप स्वीकार केली आणि त्या ठिकाणी तो विनय निर्माण केला की भिक्खूंनो, मी आपणास अनुमती देतोय. भगवान बुद्ध म्हणतात भिक्खूंना की भिक्खूंनो, मी आपणास अनुमती देतो आहे की उपासक आणि उपासिकांकडून दान स्वरूप प्राप्त झालेलं जे चिवर आहे ते चिवर तुम्ही स्वीकार करावे. आणि तेव्हापासून चिवर दान करण्याची आणि चिवर स्वीकार करण्याची परंपरा निर्माण झाली. तर या प्रसंगामध्ये सुद्धा आपण त्या जीवकाचं स्मरण करावं की त्या जीवकाने हे चिवर दान करण्याची सुरुवात केली. ही महान परंपरा बौद्ध धर्मामध्ये रूढ झाली आणि या परंपरेचं आज आपण सर्व पालन करीत आहोत. किती ही महान परंपरा आहे की नाही. तर ज्या वेळेस आपण हे चिवरदान करतो तर त्यावेळेला आपण जीवकाचं स्मरण करावं की ज्याप्रमाणे हे महान पुण्य त्या जीवकाने प्राप्त केलं, हे चिवरदानाचं दान करून आपण तेच पुण्य या ठिकाणी प्राप्त करीत आहोत. तर ही जी चिवर आहे बांधवांनो, तेव्हापासून पुढील महापरिनिर्वाणापर्यंत भगवान बुद्धांनी अशा प्रकारचं व्यवस्थित शिवलेलं चिवर घातलेलं आहे. ज्यावेळेस भगवान बुद्ध भिक्षू आनंद राजगृहामध्ये विहार करीत होते तर सहज भगवान बुद्धांचं लक्ष एका शेतीकडे गेले. एका शेतामध्ये, म्हणजे तांदळाची शेती, तुम्ही त्याला काय म्हणता, तांदळाची शेती असते ना. आणि बघा तांदळाची शेती कशी असते, असे कप्पे चौकोनी कप्पे करतात ना, तुम्ही त्याला काय म्हणता, भातशेत आहे ना, भातशेत चौकोनी आकारामध्ये. तर तिथे त्यावेळेला राजगृहामध्ये भगवान बुद्ध आणि आनंद विहार करीत असताना भगवान बुद्धांचं लक्ष त्या तांदळाच्या शेतीकडे गेलं. त्यांनी बघितलं की असं कप्पे करून, चौकोनी कप्पे करून त्या ठिकाणी तो शेतकरी तांदळाची शेती करतोय, तांदळाच्या बियाणांना पाणी देतो आहे. तर त्या शेतीकडे पाहून, त्या शेतीचा आकार पाहून तेव्हा भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंदा, बघ तो जो शेतकरी त्या शेतामध्ये काम करतो आहे ना, त्या शेताप्रमाणे चिवर असावं. म्हणजे चिवराची जी डिझाईन आहे, त्याची शेत आहे, त्या शेताप्रमाणे हे कप्पे करून ते चिवर शिवलेलं असावं. आणि बघा आजही तुम्ही जे चिवरदान दिलेलं आहे ना, जे चिवर भंतेजींनी अंगावरती परिधान केलेलं आहे, हे चिवर अशाच प्रकारचं असे कप्पे करून व्यवस्थित शिवून जे घालण्याजोगं याला निर्माण केलेलं आहे. आज जेव्हा आम्ही पाहतो समाजामध्ये चिवरदान करणं बरेचसे लोक तयार झालेले आहेत, पण एक संभ्रम असा आहे की फक्त कपडा दान दिला म्हणजे तेच चिवर आहे, त्याला चिवरदान म्हणत नाही बांधवांना. काही लोकांची इच्छा असते की चिवरदान करायचं आहे. लोक फक्त विचारतात भंतेजी किती मीटर कपडा लागतो, मग आम्ही म्हणतो की 10 मीटर 12 मीटर 15 मीटरचा कपडा लागतो. लोक सरळ दुकानामध्ये जातात, कपड्याच्या दुकानात जातात आणि गृहस्थी लोकांच्या पॅन्ट शर्ट आणि इतर कपड्यांसाठी जो कपडा तयार केला असतो तो कपडा विकत घेतात आणि लग्न वगैरे असं मंगल कार्यामध्ये तो कपडा आम्हाला दान देतात आणि म्हणतात की भंतेजी हे चिवरदान घ्या, हे चिवरदान स्वीकार करा. ॲक्च्युली ते चिवर नाही आहे,
ते तुमच्यासारख्या गृहस्थी लोकांना तुमचे गृहस्थीचे कपडे शिवण्याकरिता तयार केले तो कपडा आहे, तो सरळ तो कपडा असा परिधान करता येत नाही. त्याला व्यवस्थित त्याचे कप्पे तयार करून त्याला व्यवस्थित शिवून नंतर त्याला चिवराचं रूप प्राप्त होते. ती खूप मोठी प्रोसिजर आहे. विनयपीठकामध्ये ती सगळी प्रोसिजर सांगितलेली आहे. पण त्याला चिवराचं रूप देऊन मग ते चिवर भिक्खू अंगावरती परिधान करतात, तेव्हा ते परिधान करण्यास योग्य होत असते. म्हणून आजकाल आम्ही नेहमीच लोकांना सांगत असतो, आम्ही इथल्या आयोजकांना पण सांगितलं की चिवरदान करायचं असेल तर मनात हा भाव असला पाहिजे की मी जे कपडा दान करीत आहे ना, ती चिवर मी दान करत आहे, ती चिवर भंतेजींनी परिधान करायला पाहिजे असं मनात भाव असला पाहिजे. आणि मग जर भंतेजींना त्या प्रकारचं चिवर परिधान करायचं असेल तर आपण स्वतः भंतेजींना विनंती करावी की भंतेजी आपल्याला कोणत्या प्रकारचे चिवर परिधान करण्यास आवडेल. भंतेजी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतात, व्यवस्थित मार्गदर्शन करतील की कशा प्रकारचं चिवर दान करावं. तर बघा इथे तुम्ही चिवर पाहतात ना, हे जे चिवर आहेत हे सगळे चिवर बाहेर देशातील आहेत. श्रीलंका, म्यानमार, थायलंड या 3 देशातून प्रामुख्याने हे चिवर भारतामध्ये येतात. कारण ते बौद्ध देश आहेत, त्या ठिकाणी चिवराचे कारखाने सुद्धा आहेत. भारतामध्ये अजून तशा प्रकारची व्यवस्था झालेली नाही आहे. तर त्या 3ही देशांमधून ते चिवर बुद्धगयाला येतात, कुशीनगरला येतात किंवा आणि मग तिथून ते चिवर संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे भिक्खू संघ राहतो त्या त्या ठिकाणी चिवर वितरित केले जातात. तर काही काही लोकांना असं वाटतं की बा त्या भंतेजीच्या अंगावर वेगळंच रंगाचं चिवर आहे, ह्या भंतेजीच्या अंगावर पिवळ्या रंगाचं चिवर आहे, हे भगव्या रंगाचं चिवर आहे, ह्या भंतेजीच्या अंगावर चॉकलेटी कलरचं चिवर आहे. तर हे रंगानुसार पण काही सिनियरिटी, ज्युनियरिटी, वरिष्ठ, कनिष्ठ असं काही असते का? म्हणजे छोटे छोटे तुमच्यावर शंका येत असेल ना असं की वेगवेगळ्या रंगाचे का आहेत. तर ॲक्च्युली या रंगावरून सुद्धा वरिष्ठता क्रम लावला जात नाही. रंगाचा आणि सिनियरिटीचा काहीही संबंध नाही आहे. ज्याप्रमाणे श्रीलंकेमध्ये एका मॉनेस्ट्रीमध्ये एकच रंगाची चिवर सगळे भिक्षू परिधान करतात, तशी त्यांच्याकडे व्यवस्था आहे. अशा प्रकारची व्यवस्था अजून भारतात झालेली नाही आहे. म्हणून या 3ही देशातून चिवर येतात आणि ज्या वेळेला ज्या प्रसंगाला जे चिवर भिक्षूंना उपलब्ध झालं तर अशा प्रकारचं चिवर ते परिधान करत असतात. त्यामुळे रंगाचा आणि चिवरातील सिनियरिटी, ज्युनियरिटीचा काहीही संबंध नाही आहे. केवळ आपण असं मनात धारण करावी की हे जे चिवर आहे हे चिवर बुद्धत्वाचं प्रतीक आहे. कारण हेच चिवर भगवान बुद्धांनी अंगावरती परिधान केलं आणि सतत 45 वर्षांपर्यंत भगवान बुद्धांनी हे चिवर परिधान करून 45 वर्ष बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखाकरिता या चिवराला परिधान करून धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. हेच चिवर आमचा पूजनीय भिक्खू संघ परिधान करतो आणि म्हणून भिक्खू संघ हा खऱ्या अर्थाने बुद्धत्वाचं प्रतीक आहे. जेव्हा एक भिक्षू शिरोमुंडन करतो, अंगावरती काषाय वस्त्र परिधान करतो, तर एक भिक्षू जरी अज्ञानी असेल, अडाणी असेल, अशिक्षित असेल, पण जो गावातून जरी फिरत असेल ना हातात भिक्षापत्र घेऊन, तरी तो धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो. बांधवांनो हे लक्षात ठेवा. एक चिवरधारी जरी अज्ञानी असेल, अशिक्षित असेल, पण गावात जरी विहार करत असेल ना तर तो सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. कारण लोक काय म्हणतात बघा, कोण चाललेला आहे, कोणतरी श्रमण आहे, कोणतरी महाराज आहे, कोणतरी भगवे वस्त्रधारी आहेत आणि ज्यांना ज्ञान आहे ते म्हणतील हे भगवान बुद्धांचे श्रमण आहेत, हे भगवान बुद्धांचे श्रावक आहेत आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. हे महान पुण्य प्राप्त केलं कोणी? ज्यांनी चिवराचं दान दिलं त्यांनाही महान पुण्य प्राप्त झालेलं आहे. आज बघा आम्ही सगळे बौद्ध भिक्षू या ठिकाणी चिवर परिधान करून व्यवस्थित तुमच्या समोर बसलेले आहोत. म्हणजे आमचं सगळं शरीर व्यवस्थित झाकलेलं आहे, आमचं लज्जांग झाकलेलं आहे. ऊन, वारा, पाऊस, मच्छर यांच्यापासून या चिवरामुळे आमचं रक्षण होते. व्यवस्थित स्वतःला साकारून व्यवस्थित पद्धतीने आम्ही तुमच्या समोर बसून तुम्हाला धम्माचा उपदेश करीत आहोत. तर ज्यांनी आम्हाला हे चिवर दान दिलं त्यांचं किती मोठं पुण्य आहे की त्यांनी दिलेलं चिवर परिधान करून आज आम्ही धम्माचा प्रचार प्रसार करीत आहोत. किती महान पुण्य त्या उपासकांनी प्राप्त केलं ज्यांनी हे चिवराचं दान दिलेलं आहे. तर एवढं हे चिवराचं दान एवढं महत्त्वाचं आहे. भगवान बुद्ध म्हणतात हे जे चिवर आहे हे चिवर अरहंताची ध्वजा आहे, अरहंताची ध्वजा. कारण या चिवरामध्ये हे बल आहे, ह्या चिवर वस्त्रामध्ये हे बल आहे, ही शक्ती आहे.
की याला परिधान केल्याबरोबर त्या भिक्षूच्या मनामध्ये त्यागाची भावना उत्पन्न होते आणि म्हणून आपणही याप्रमाणे विचार करून या चिवराचा व्यवस्थित दान पुण्यामध्ये आपण आपल्या जीवनात दान करून महान असं पुण्य आपण या ठिकाणी नेहमीच करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही या चिवराचं दान करता तर आम्हीही हे चिवर जेव्हा स्वीकार करतो त्या चिवराचा व्यवस्थित धम्म प्रचाराकरिता वापर होत असतो व्यवस्थित. कारण बघा जेव्हा आम्ही चिवरदान करतो भिक्षू तर आम्ही एक विचार ग्रहण करतो की उपासक उपासिकांनो तुम्ही हे जे चिवरदान दिलेलं आहे हे चिवर मी माझं लज्जांग झाकण्यासाठी मी माझं शरीर झाकण्यासाठी आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार सुव्यवस्थित पद्धतीने व्हावा याकरिता हे चिवर मी स्वीकार करीत आहे. याला प्रत्यय वेखना म्हणतात. म्हणजे तुम्ही चिवराचं प्रत्यय दान दिलं आणि त्या प्रत्ययाची वेखना म्हणजे अनुमोदन भिक्षू संघ अशा प्रकारे करीत असतो. ज्या वेळेस आनंद भंते भिक्षू संघासमोर कोसंबीला गेले छन्न भंते जे छन्न होते त्यांना भेटण्याकरिता तर त्यावेळेला आनंद भंतेजींना त्या तिथल्या राण्यांनी 500 बैलगाड्या भरून चिवराचं दान दिलं होतं. किती? 500 बैलगाड्या भरून चिवराचं दान दिलं. आणि ज्यावेळी त्या राण्या पुन्हा परत आल्या मग राजा विचारतो की तुम्ही आनंद भंतेजीला भेटले का? राणी म्हणाल्या हो आम्ही आनंद भंतेजींना भेटलो. मग तुम्ही त्यांना दान दिलं का? तर राणी म्हणतात हो राजेश्वर आम्ही त्यांना 500 बैलगाड्यांचं चिवराचं दान दिलं. मग त्या राजाच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला की आनंद भंतेजीकडे अगोदरचं चिवर आहे अगोदर चिवर आहे तरी सुद्धा त्यांनी पुन्हा चिवरदान कसं काय स्वीकार केलं? तर या प्रश्नाला विचारण्यासाठी समाधान करण्यासाठी तो राजा आनंद भंतेजीकडे जातो आणि भंतेजीला विचारतो की भंते आनंद आताच आमच्या राण्या आपल्याला चिवरदान देऊन गेलेले आहेत का? आनंद भंतेजी म्हणतात की हो राजा आताच ते चिवर आम्ही स्वीकार केलेला आहे. मग तो राजा विचारतो की भंते तुम्ही 500 बैलगाड्या भरून चिवराचं दान स्वीकार केलं मग तुमच्याकडे अगोदर जे चिवर आहे तुम्ही त्या चिवराचं काय करता? मग ते म्हणाले आमच्याकडे जे अगोदर जे चिवर आहे तर ज्या भंतेजीकडे चिवर नाही आहे अशा भंतेजींना अशा भिक्षूंना आम्ही चिवराचं दान करतो. मग तुमच्याकडे जे फाटके चिवर आहेत त्याचं तुम्ही काय करता? जे जुनी आहेत आम्ही त्या फाटक्या चिवरांचं जे विहार आहे विहाराची फरशी वगैरे पुसण्यासाठी त्याचा वापर करतो. आता जे जुने जे तुमचे पोछे आहेत मग तुम्ही त्यांचं काय करता? जे जुने पोछे आहेत त्यांचा आम्ही मातीमध्ये त्या पोछ्यांना जर खूप खराब झाला असेल तर त्याला मातीमध्ये मिक्स करून त्याचं आम्ही भिक्षापात्र बनवतो. म्हणजे त्यावेळेस आनंद भंतेजींनी त्या चिवराचा उपयोग त्या कपड्याचा उपयोग शेवटच्या क्षणापर्यंत कशा पद्धतीने भिक्षू संघ करतो हे सांगितलं. तो राजा अतिशय प्रसन्न झाला आनंदी झाला आणि म्हणाला साधू 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 मी आज खूप आनंदी झालेलो आहे. आमच्याकडून प्राप्त झालेलं जे चिवर आहे त्या चिवराचा सदुपयोग पूजनीय भिक्षू संघ करत असतो. हे महान पुण्य आम्ही प्राप्त केलं म्हणून म्हणते आम्हाला पुन्हा चिवराचं दान करायचं आहे. तो राजा पुन्हा 500 बैलगाड्यांचं चिवरदान भिक्षू संघाला करत असतो. तर एवढं हे महान पुण्य उपासक आणि उपासिकांचं आहे. तर आज ज्या ज्या उपासकांनी चिवराचं दान दिलेलं आहे त्या चिवरदानामधून त्यांनी महान असं पुण्य आपल्या जीवनामध्ये अर्जित केलं. हे पहिल्या प्रकारचं प्रत्ययदान चिवरदान आपण व्यवस्थित समजून घ्यावं. दुसरं जे दान आहे त्याला पिंडपात दान असं म्हणतात. म्हणजे पिंडपात म्हणजे जेवण भोजन दान. आजही ज्या उपासकांनी आम्हाला भोजनाचं दान दिलं त्या भोजन दानाच्या त्या दानाप्रती सुद्धा मी मंगलकामना अर्पण करतो. भोजनदान सुद्धा फार महत्त्वाचं आहे कारण भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनातील 2 भोजनाची स्तुती केलेली आहे प्रशंसा केलेली आहे. भगवान बुद्ध असं म्हणतात की भिक्खूंनो माझ्या जीवनामध्ये 2 भोजनदान अतिशय महत्त्वाचे आहेत. 2 भोजनदान. एक भोजन जे मी सुजाताकडून ग्रहण केलं होतं ज्यामुळे मला बुद्धत्वाची प्राप्ती झाली ते भोजन आणि दुसरं चुंद लोहाराकडून भोजनदान स्वीकार केल्यावर आता तथागत
महापरिनिर्वाणच प्राप्त होतील असं हे दुसरं भोजनदान, हे दोन्हीही भोजनदान माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे भिक्खूंनो. या दोन्ही भोजनदानाची भगवान बुद्धांनी प्रशंसा केलेली आहे. कारण सुजाताच्या भोजनदानामुळे भगवान बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली, तर चुंद लोहाराच्या भोजनदानामुळे भगवान बुद्धांना अतिसाराचा रोग झाला आणि त्या अतिसाराच्या रोगामुळे भगवान बुद्धांचं शरीर आणखीनच खालावलं आणि त्याच दरम्यान भगवान बुद्ध कुशीनगर या ठिकाणी महापरिनिर्वाण प्राप्त करतात. किती महत्त्वाचं आहे हे दोन्हीही भोजनदान. भगवान बुद्ध त्यांच्या धम्म प्रचार आणि प्रसारामध्ये सतत या भोजनदानाची स्तुती करतात की भोजनदान किती महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस एक उपासक उपासिका भिक्खू संघाला भोजनदान देतात तर त्या भोजनदानाचं पुण्यफळ तात्काळ त्यावेळेला त्याच क्षणी त्यांना प्राप्त होत असते. या कर्माला दिट्ट धम्म वेदनीय कर्म असं म्हणतात. म्हणजे एखादं कर्म केलं की त्या कर्माचं फळ तात्काळ तुम्हाला प्राप्त होते. म्हणजे तुम्ही भोजनदान दिलं की लगेच त्या भोजनदानाचं फळ तुम्हाला प्राप्त होते. कोणतं फळ प्राप्त होते? तुम्ही बघा, भिक्खू संघाला भोजनदान दिलं तर भोजनदान जेव्हा तुम्ही देता तर 4 प्रकारच्या तत्वांची प्राप्ती भिक्खू संघाला होत असते. कोणतं? तुमच्याकडून भोजन ग्रहण केल्यानंतर भिक्खू संघाचं आयुष्य वाढतं, बरोबर आहे. म्हणजे उद्याच्या भोजनापर्यंत आजच्या संपूर्ण दिवसाचं जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे हे कोणामुळे? तुम्ही दिलेल्या भोजनदानामुळे. म्हणजे भोजनामुळे तुम्ही भिक्खू संघाला आयुष्याचं दान दिलं. त्यानंतर भोजनामुळे तुम्ही भिक्खू संघाला वर्णाचं दान दिलं. वर्ण म्हणजे काय? तेजस्वीपणा, चेहऱ्यावरची कांती, चेहऱ्यावरची प्रसन्नता. बघा, एखाद्या व्यक्ती जेव्हा उपाशी असतो त्याचा चेहरा कसा असतो? एकदम निस्तेजलेला, एकदम असा निरुत्साही असतो ना. पण जर त्याला आपण भोजनाचं दान दिलं, त्याची भूक शमून गेली तर त्याच्या चेहऱ्यावर किती प्रसन्नता येते, आहे ना. तर हे दुसरं तत्व आहे की भोजनदानामुळे आपण भिक्खू संघाला ही प्रसन्नता देतो, याला वर्ण असं म्हणतात. त्यानंतर भोजनदानामुळे आपण भिक्खू संघाला सुख देत असतो. सुख कोणतं? की भूक, म्हणजे भूक जी आहे ही भूक शमली, भूक संपली आणि भूक संपल्यामुळे या भुकेचा रोग हा संपल्यामुळे त्या भिक्खू संघाला आपण सुख दिलेलं आहे. हे सुख तिसरी गोष्ट आहे जी भिक्खू संघाला तुम्ही भोजनदानामधून देत असता. त्यानंतर चौथी गोष्ट आहे भोजनदानातून आपण बल, शारीरिक बल भिक्खू संघाला देत असतो. अशा प्रकारे ह्या 4 गोष्टी आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टींचं दान भोजनदानामधून आपण देत असतो. कारण भगवान बुद्ध म्हणतात जिगीच्छा परमारोगा, की या जीवनामध्ये सर्वात मोठा जो रोग आहे तो म्हणजे जिगीच्छा, म्हणजे भूक हा सर्वात मोठा रोग आहे. आणि या रोगाला शमविण्यासाठी ज्या वेळेस आपल्याला अन्नाची गरज आहे त्या वेळेस आपण भिक्खू संघाला अन्नाचं दान करावं, भोजनाचं दान करावं. बांधवांनो, आपण आपल्या जीवनामध्ये जे काही प्राप्त करतो, जे काही कमवतो त्याच्यातला एक अंश आपण भिक्खू संघाला दान दिला पाहिजे. हे सुद्धा त्याच प्रकारचं आहे. आम्ही जेव्हा समाजामध्ये धम्माचा प्रचार प्रसार करतो, बरेचसे लोक आम्हाला म्हणतात भंतेजी तुम्ही खूप फिरता, बरं तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, व्यवस्थित वेळेवर जेवण करत राहा. आम्ही त्यांना म्हणतो की जोपर्यंत आपल्यासारखे उपासक आणि उपासिका आहेत, भिक्खू संघाला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही, कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू शकत नाही आहे. आयुष्याचं दान दिलं, वर्णाचं दान दिलं, सुख दान दिलं आणि बलाचं दान दिलं. धम्म प्रचाराकरिता ह्याच गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण दान करत असतो हे सुद्धा तुमच्या जीवनातील सर्वात महान असं पुण्य आहे. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी असताना सांगत असतो की भोजनदान देत असताना आपण नेहमी स्वच्छतेची पण काळजी घेतली पाहिजे. स्वच्छता फार महत्त्वाची आहे. बघा, करोनाचा काळ निघून गेला, करोनाने आपल्याला हीच तर गोष्ट शिकवलेली आहे की स्वच्छता आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे.
5-5 मिनिटं झाले की लोक हात धुवायचे, 10-10 मिनिटं झाले की लोक हात धुवायचे. एखादा विषाणू येईल बोटावरती जाईल आपल्या पोटामध्ये, आहे ना. किती मोठा आपण धडा घेतलेला आहे. स्वच्छता, तर स्वच्छता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. जेव्हा वेळेस भिक्खू संघ येईल तर भिक्खू संघाला भोजनदान कसे द्यावे हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. सर्वात पहिली गोष्ट तर आपल्याला भोजनदान देण्याची गाथा आली पाहिजे. काही लोकांना गाथा येतं, बऱ्याचशा लोकांना गाथा येत नाही. तर भिक्खू संघाला भोजन देण्याची गाथा सुद्धा आहे. ती गाथा कशी आहे ती आपण गाथा पाठ करावी. गाथा अशी आहे, अधिवासेतु नो भन्ते. जर एक भन्ती असतील तर एक म्हणायचं नो भन्ते, आणि जर संघो असेल तर नो भन्ते संघो. तर जसा एक भन्ती आहे, अधिवासेतु नो भन्ते भोजनं सहपानिनं परिकपितं अनुकंपं उपादाय पटिगन्नातु मुत्तमं. अशी गाथा आहे. पुन्हा द्वितीयंपी आणि नंतर पुन्हा तृतीयंपी. तर अशी गाथा सर्वांनी पाठ करा. ज्यांच्याकडे वंदनेचं पुस्तक आहे त्यांनी त्या वंदनेच्या पुस्तकामधून जी गाथा मुखपाठ करावी. भोजनदानाची गाथा सुद्धा पाठ असणं आपल्या सर्वांना महत्त्वाचं आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला भोजनदान देण्याची इच्छा उत्पन्न झाली तर आपण कशा प्रकारचं भोजनदानाचं निमंत्रण भंतेजींना द्यावं. भिक्खू संघ तुमच्या घरी येईल तर भिक्खू संघ घरी आल्यानंतर एक परंपरा आहे, बुद्ध परंपरा आहे की आपले गुरु आहेत तर त्याचा सन्मान व्हावा म्हणून भिक्खू संघ घरी आल्याबरोबर जसं बुद्ध घरी आले की बुद्धांना पाय धुण्यासाठी अगोदर दारासमोर पाणी ठेवलं जायचं. मग घरातील जे काही यजमान असतील ते यजमान बाहेर येऊन भिक्खू संघ किंवा भगवान बुद्धांचे पाय धुवून द्यायचे. आणि ज्या ठिकाणी भिक्खू संघाला भोजनाकरिता बसायचं आहे तिथं असं आसन टाकायचे, सुंदर असं सजवलेलं आसन. आणि मग भिक्खू संघाला विनंती करायची की भंते भगवान आपण या ठिकाणी भोजनाकरिता आसनस्थ व्हावे. मग भगवान बुद्ध आणि भिक्खू संघ तिथे आसनस्थ व्हायचे. आणि मग त्यानंतर सर्वात पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगतो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की भिक्खू संघाला भोजनदान देण्यापूर्वी त्यांना हात धुण्यासाठी पाणी देत राहा. डायरेक्ट ताट समोर न काढत राहू, पहिले हात धुण्यासाठी पाणी द्यायचं. कारण कधी कधी काय होते, लगेच ताट पुढे आणतात आणि नंतर म्हणतो आई हात धुण्यासाठी पाणी आणा ना, आणि मग एक असं मोठं पातेलं आणि पाणी आणायचं आणि तसं तिथं हात धुवायचं. मग कोणी कोणी असं जोरात हात धुवून पाणी बाजूला पडतं, ते ताटामध्ये पडतं, ते व्यवस्थित नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा, भोजनदान देण्यापूर्वी अगोदर भंतेजींना हात धुण्यासाठी आपण व्यवस्था करावी. एक छोटंसं भांडं घ्यावं आणि त्याच्यामध्ये भंतेजींना असं वरून पाणी टाकून भंतेजींचे हात आपण धुण्याकरिता आपण व्यवस्था करावी. आणि त्यानंतर मग भंतेजींना सुव्यवस्थित पद्धतीने आपण जे काही बनवलं असेल, जे काही स्वादिष्ट अन्न बनवलं असेल त्या अन्नाला आपण ते अन्न व्यवस्थित एका ताटात सजवून भंतेजींना आपण ते व्यवस्थित सम्रतापूर्वक आपण दान करावं. भंतेजीकडे जर भिक्षापात्र असेल तर भंतेजी ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे ते अन्न आपण भिक्षापात्रामध्ये टाकावं. जर यदा कदाचित भिक्षापात्र नसेल तर त्याच ताटाला म्हणजे त्याच ताटामध्ये भंतेजी भोजन ग्रहण करतात तर सन्मानपूर्वक ते ताट भंतेजी पुढे ठेवायचं आहे. आणि नंतर हात लावून किंवा हात जोडून अशा प्रकारची गाथा म्हणावी. जसं मी तुम्हाला आता बोललो, अधिवासेतु नो भन्ते भोजनं सहपानिनं परिकपितं अनुकंपं उपादाय पटिगन्नातु मुत्तमं. द्वितीयंपी पुन्हा ती गाथा, तृतीयंपी पुन्हा ती गाथा. आणि ही गाथा झाल्यानंतर बघा मग भंतेजी असतात एक गाथा म्हणत असतात. कोणती? पटिसंख योनिसो पिंडपातं पटिसेवामी. बऱ्याच प्रत्येक ठिकाणी. तर हे प्रत्येवेक्षण आहे की उपासक उपासिकांनो, तुम्ही जे भोजनदान आम्हाला देत आहात हे भोजन जे आम्ही स्वीकार करीत आहोत तर हे भोजन आमचा भूक नावाचा रोग हा शमून जावा, आमचं ब्रह्मचर्य व्रताचं आम्हाला पालन करता यावं आणि यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार सुव्यवस्थित व्हावा आणि आमची ब्रह्मचर्य जीवनाची ही जीवनयात्रा सुव्यवस्थित व्हावी, याकरिता हे भोजन मी स्वीकार करीत आहे. या भोजनदानाच्या पुण्यकर्माने तुम्हाला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त व्हावं अशी प्रत्येक वेदना मंगल कामना भिक्खू संघ करीत असतो. यालाच म्हणतात दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म. म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल जसं भिक्खू संघाला प्राप्त झालं तेच आयुष्य, वर्ण, सुख आणि बल तुम्हालाही प्राप्त होत असे, तात्काळ प्राप्त होते. हे पुण्यकर्म तुमचं आहे. यालाच म्हणतात दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म. आणि अशा प्रकारे हे जे भोजनदान आहे हे भोजनदान सुद्धा आपण नित्यनेमाने करावं. त्यानंतर
तिसऱ्या प्रकारचे प्रत्यवेकना आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, गिलान पच्चया म्हणजे औषधीचं दान. आज बरेचसे उपासक हे हुशार झालेले आहेत, त्यांनाही माहीत झालेलं आहे की भंतेजींना आपण औषधांचं सुद्धा दान दिलं पाहिजे. कारण जसं शरीर आहे, शरीर आजारी पडतं, जरी कोणता आजार असो की नसो, पण 3 प्रकारचे आजार शरीरामध्ये बाय डिफॉल्ट असतात. हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट या शरीरामध्ये 3 प्रकारचे आजार असतात. एक आहे पित्त, दुसरा आहे कफ, तिसरा आहे वात. आणि जे कोणते आजार आपल्याला होतात ना, या 3 मधूनच हे आजार होत असतात, कफ, पित्त आणि वात. त्यामुळे ह्या शरीरामध्ये उत्पन्न होणाऱ्या आजारामध्ये सुद्धा आपला भिक्खू संघ आजारग्रस्त राहू नये, आजारमुक्त व्हावा, रोगमुक्त व्हावा, याकरिता औषधीचं दान सुद्धा भिक्खू संघाला उपासक उपासिका देत असतात. तुम्ही सुद्धा द्यावं. बरेचसे उपासक आणि उपासिका आम्हाला पॅरासिटामोलची गोळी असते ना, पॅरासिटामोल गोळी ती मेडिसिन दान देतात. काही जण ते महासुदर्शन काढा असतो ते सुद्धा दान देतात. कधी कधी काही झेंडू बॉम्ब दान देतात. त्यांना वाटते बा भंतेजींचे काम मागेला काम खूप वाढलं आहे, जास्त फिरल्यामुळे डोकं पण दुखत असेल तर झेंडू बॉम्ब पण दान देतात. तर औषध आहे, ते एक प्रकारचं औषध आहे. तर असं हे औषधीचं दान आपण भिक्खू संघाला करायला हवं. याला गिलान पच्चय दान असं म्हणतात. हे तिसऱ्या प्रकारचं प्रत्यय आहे, जे प्रत्येक उपासक आणि उपासिकाने आपल्या जीवनामध्ये करावं. ज्या ज्या वेळेस भिक्खू संघ तुमच्याकडे येईल तर भिक्खू संघाला हे तिसरं जे प्रत्यय दान आहे, औषधीचं दान, गिलान पच्चय दान सुद्धा आपण सर्वांनी भिक्खू संघाला करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर चौथं जे प्रत्यय दान आहे ते म्हणजे शयनासनाचं दान. म्हणजे भिक्खू संघाला राहण्याकरिता कुटी बांधून देणं. भिक्खू संघाला म्हणजे ज्या ठिकाणी भिक्खू संघ राहतो त्या ठिकाणी त्यांना आवश्यक असेल तर बाथरूम बांधून देणं, किंवा शौचची व्यवस्था नसेल तशा प्रकारची व्यवस्था करून देणं, किंवा इतर जे काही साहित्य आहे त्या साहित्याचं दान, जेणेकरून त्यांचं तिचं जे शयनासन आहे ते सुखपूर्वक व्हावं. याकरिता शयनासनाचं दान करण्याची परंपरा आपल्या बौद्ध धर्मामध्ये आहे, बौद्ध संस्कृतीमध्ये आहे. आता बऱ्याच ठिकाणी बघा भिक्खू संघाची राहण्याची व्यवस्था आहे. जसं आपण या ठिकाणी हॉल बांधलेला आहे, तर होऊ शकते एखादा उपासक पुढे तुमच्या गावातून त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होईल की आपण भोजनदान तर देतोच, आपण औषधीचं दान पण देतो, शिवराचं पण दान देतो. जर माझ्या गावात एखादे भंते येऊन जर वर्षावासामध्ये राहत असतील तर माझं किती मोठं पुण्य होईल. त्यांच्या सहवासामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल, अशी इच्छा एखाद्याच्या मनात उत्पन्न झाली की तो पुढाकार घेतो आणि पाहतो, अरे या ठिकाणी जर आपण भिक्खूंना राहण्याची जर व्यवस्था केली तर किती बरं होईल. मग लगेच तो पुढाकार घेतो, दान कर्म करतो, भिक्खूंची राहण्याची व्यवस्था करतो. हे त्याचं पुण्य आहे. तर आज बघा प्रत्येक ठिकाणी भिक्खूंची राहण्याची व्यवस्था आहे. बरेचसे असे उपासक झालेले आहेत की ज्यांनी स्वखुशीने मोठ्या प्रमाणामध्ये भिक्खू निवास बांधून दिले. भिक्खू निवासामध्ये त्यांना तिथे बाथरूमची व्यवस्था करून दिली, झोपण्याकरिता शयनासनचं दान दिलं. खूप महान असं दान पुण्य त्यांनी केलेलं आहे. या दान पुण्याला सुद्धा आपणही अर्जित करावं. म्हणजे सगळं दान द्यावं असं मी म्हणत नाहीये, पण जर विहाराचं बांधकाम सुरू असेल किंवा भिक्खूंच्या निवासाचं बांधकाम सुरू असेल तर त्यामध्ये किमान फुलाची पाकळी आपलेही दान पुण्य असावं. तर नाही एक ट्रक भरून वाळू तर आपण एक टोपलं तर वाळू देऊ शकतो ना, नाही ट्रॅक्टर भरून विटा एक वीट तर आपण दान देऊ शकतो ना, बरोबर आहे की नाही. नाही आपल्याला काही करता येत असेल तर कमीत कमी तिथे जाऊन त्या भिंतीला आपण पाणी तर देऊ शकतो ना. हे सुद्धा अशाच प्रकारचं प्रत्यय दान आहे. यालाच तर म्हणतात शयनासनाचं दान. आणि हे दान पुण्य आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावं, अर्जित करावं. बांधवांनो, भगिनींनो, हे 4 प्रकारचं दान देण्याची परंपरा बौद्ध संस्कृतीमध्ये आहे. प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकाने आपल्या जीवनामध्ये हे 4 प्रकारचं दान पुण्य नित्य नियमाने करावं. कोणतं दान? पहिलं चिवराचं दान नित्य नियमाने करावं. महिन्यातून एकदा करू नका, पण कमीत कमी वर्षातून एकदा तर करू शकता ना. वर्षातून एक वेळ तर तुमच्याकडे काहीतरी मंगल कार्य असते, वाढदिवस असतो किंवा लग्न कार्य असते, साक्षगंध काहीतरी मंगल कार्य असते. तर किमान त्या मंगल कार्याच्या निमित्ताने आपल्या सर्व परिवाराच्या वतीने जर भंतेजींना एक चिवरदान दिलं तर काय बिघडते हो.
बघा आपण ते शेल्या टोप्या देतो ना, नाक पुसायला कपडा, डोक्यावर कोणी घालायचं ती टोपी त्यानं देतो 10,000 रुपयाची. आणि पण मानपान लई मानपान मोठा असतो. चिवराचं दान त्याच्या किती तरी महान पुण्याचं आहे. आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की माझ्या परिवाराकडून किमान वर्षातून किमान कमीत कमी, जास्तीत जास्त दिलं तर खूप चांगलं आहे, पण वर्षातून किमान एक चिवरदान भिक्खू संघाला गेलंच पाहिजे. हा संकल्प तुम्ही करायचा आहे. किमान महिन्यातून एक वेळ तरी भोजनदान हे झालंच पाहिजे. किमान ज्या ज्या वेळेस प्रसंग येईल माझ्याकडून औषधीचं दान सुद्धा भिक्खू संघाला झालं पाहिजे. आणि जिथे कुठे मी बघितलं की विहाराचं काम सुरू आहे, कुटीचं काम सुरू आहे, तर बांधवांनो न हिचकता न संदेह घेता आपल्याकडून जसं जमेल तसं फुल ना फुलाची पाकळी आपण त्या विहार निर्मितीमध्ये, भिक्खू संघाच्या निवास निर्मितीमध्ये आपण दान सुद्धा दिलं पाहिजे. हे तुमचं पुण्य आहे. तर हे महान पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावं. ज्या ज्या उपासक आणि उपासिकांनी आपल्या जीवनामध्ये हे दान पुण्य प्राप्त केलं त्या सर्वांनी आपल्या जीवनात आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान निर्माण केलेलं आहे. तेव्हा चतुपच्चय म्हणजे काय आणि चतुपच्चय दान देऊन आपण आपल्या जीवनात कसं दान पुण्य प्राप्त करू शकतो हे खूप चांगल्या प्रकारे आपण लक्षात घ्यावं. सरतेशेवटी भगवान बुद्ध एकच वचन सांगतात की जे जे काही दान आपण करतो या सगळ्या दानामध्ये सर्वोत्तम जे दान आहे ते धम्माचं दान आहे. आपण चतुपच्चय दान करतो ते महापुण्य आहे. आपण एखाद्याला धम्माचं दान करतो ते त्यापेक्षाही महान पुण्य आहे. तर हे महान पुण्य भिक्खू संघ नेहमीच करतो. आपल्याकडूनही धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता नित्यनियमाने हे दान पुण्य व्हावे अशी आशा आणि अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. बुद्ध म्हणजे भगवान बुद्धाच्या नंतर एक महान राजा जो सम्राट अशोक होऊन गेला तो सुद्धा चतुपच्चयदायक झाला. अनाथपिंडक तो सुद्धा चतुपच्चयदायक झाला. विशाखा ती सुद्धा महाउपासिका चतुपच्चयदायिका झाली. आणि या सर्व दायिकांनी आपल्या जीवनामध्ये भिक्खू संघाला धम्माचा प्रचार आणि प्रसारकरिता मानस पुण्य प्राप्त करून दिलेला आहे. तेव्हा आपणही अशा प्रकारचं दान पुण्य नित्यनेमाने करावं. यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्या ज्या उपासकांनी भोजनदान दिलं असेल, ज्या ज्या उपासकांनी या ठिकाणी शिवराचं दान दिलं असेल, तर जे जे काही पुण्य आपण दान पुण्य या ठिकाणी करणार आहात त्या संपूर्ण दान पुण्याप्रती मी या ठिकाणी मंगलकामना अर्पण करतो, अनुमोदन या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधु साधु.